नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अशा झंझावाती व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी तडजोड हा शब्द कधीच मानला नाही. सत्याचे निर्भीड शोधक आणि सर्वसामान्य माणसाचा खणखणीत आवाज म्हणजे केशव सीताराम ठाकरे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखतो. त्यांचा हा जीवनप्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाहीये, तर ती एका धगधगत्या सामाजिक क्रांतीची गाथा आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया. हे वाक्य ऐकल्यावरच अंगावर काटा येतो, नाही का? धर्म जर माणसाला गुलाम बनवत असेल तर तो धर्म नव्हे. अगदी रोखठोक याच प्रखर आणि स्पष्ट विचारांमुळे त्यांना प्रबोधनकार ही सार्थ ओळख मिळाली. प्रस्थापित विषमतेविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध प्राणपणाने लढणारा हा खरा वैचारिक योद्धा होता. आता त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याकडे पाहिलं तर 17 सप्टेंबर 1885 रोजी रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये त्यांचा जन्म झाला. कौटुंबिक परिस्थिती अगदीच सामान्य. औपचारिक शिक्षण तसं मर्यादितच होतं, पण समाजात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची त्यांची भूक अफाट होती. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की सामाजिक क्रांतीची ठिणगी पाडण्यासाठी कोणत्याही मोठ्या पदव्यांची गरज नसते. प्रचंड वाचन, स्वअभ्यास आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवलं. त्यांचा हा संपूर्ण प्रवास पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते काही एकाकी लढणारे नेते नव्हते. 1885 मधला त्यांचा जन्म असू दे किंवा अगदी तरुण वयात म्हणजे 1902 मध्येच शाहू महाराजांच्या आरक्षण धोरणाला दिलेला भक्कम पाठिंबा असू दे आणि त्यानंतर 1927च्या ऐतिहासिक महाड सत्याग्रहात सहभाग, हा सगळा प्रवास म्हणजे त्यांच्या काळातील दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या एका अखंड सामाजिक सुधारणेचाच भाग होता. आणि या वैचारिक प्रवासात त्यांचे आदर्श कोण होते? तर महात्मा ज्योतिराव फुले. प्रबोधनकार त्यांना सामाजिक क्रांतीचे खरे जनक मानत. फुले यांनी महाराष्ट्राच्या मनाला विचार करायला शिकवले, हे त्यांचं वाक्यच सर्व काही सांगून जातं. त्यांनी फुले, शाहू आंबेडकर या सामाजिक समतेच्या महान वारशाचा केवळ स्वीकारच केला नाही, तर तो आपल्या तिखट लेखणीतून घराघरात पोहोचवला. आता ही एक अत्यंत रंजक बाब आहे. यातून प्रबोधनकारांची निष्पक्ष आणि तर्कशुद्ध बुद्धी दिसून येते. बघा, एका बाजूला लोकमान्य टिळकांच्या प्रखर राष्ट्रभक्तीबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता, पण जेव्हा विषय सामाजिक सुधारणांचा किंवा सनातनी विचारांचा यायचा तेव्हा तेच प्रबोधनकार टिळकांच्या संथ भूमिकेवर सडकून टीका करायलाही मागेपुढे पाहत नसत. म्हणजे व्यक्तीपेक्षा तत्वाला जास्त महत्त्व देण्याचं हे किती मोठं धाडस आहे. याच विद्रोही बाण्यामुळे त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा आदरही तितकाच अस्सल होता. ते अतिशय अभिमानाने म्हणायचे की आंबेडकर हे अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले आधुनिक युगाचे विद्रोही आहेत. आणि हा फक्त कोरडा शाब्दिक आदर नव्हता बरं का. 1927च्या महाड सत्याग्रहाला त्यांनी जो भक्कम जाहीर पाठिंबा दिला, त्यातून त्यांची ही वैचारिक बांधिलकी प्रत्यक्ष कृतीत उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. पण मग विचार येतो की हे एवढे क्रांतिकारी विचार त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचवले कसे? त्यासाठी त्यांनी एक भन्नाट माध्यम निवडलं, ते म्हणजे त्यांचं प्रबोधन, हे साप्ताहिक. प्रबोधन या शब्दाचाच अर्थ आहे जागृती. 16 ऑक्टोबर 1921 रोजी सुरू झालेले हे साप्ताहिक म्हणजे केवळ बातम्या देणारं वृत्तपत्र नव्हतं, तर ते स्त्री शिक्षण, समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढणारं त्यांचं मुख्य रणांगणच होतं. इथूनच तर त्यांना प्रबोधनकार ही पदवी मिळाली. त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि प्रखर संघर्ष कोणता असेल तर तो म्हणजे जातीय व्यवस्थेविरुद्ध आणि ब्राह्मणवादी वर्चस्वाविरुद्धचा लढा. मनुष्य हा जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ असतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता. या एका रोखठोक विचाराने त्या काळातील ब्राह्मणतर चळवळीला एवढी मोठी वैचारिक ताकद दिली की विचारू नका. एका नव्या सामाजिक क्रांतीचा पायाच त्यांनी रचला. त्यांच्या या तिखट लेखणीच्या रडारवर नेमकं कोण होतं? तर सर्वसामान्य माणसाला सहज समजेल अशा अगदी थेट भाषेत त्यांनी भोंदू धर्मगुरू, पोकळ कर्मकांड आणि जातीवर आधारित असलेली धार्मिक मक्तेदारी यांच्यावर कडाडून प्रहार केले. धर्म आणि परंपरेच्या नावाखाली जे काही शोषण सुरू होतं त्याच्या अगदी मुळावरच त्यांनी निर्भयपणे घाव घातला. आणि त्यांचा हा लढा फक्त जातीव्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता. स्त्री सशक्तीकरणाच्या बाबतीत तर त्यांचे विचार काळाच्या कितीतरी पुढे होते. लग्न हा काही आर्थिक व्यवहार नाही, तर ती एक सामाजिक संस्था आहे आणि तिथे स्त्रिया या गुलाम नसून सहचर आहेत हे त्यांनी ठणकावून सांगितलं. स्त्री सक्षमीकरणाचा खरा पाया शिक्षणात आहे हे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. विशेषतः 1920 ते 1930च्या दशकात हुंडा प्रथेविरुद्ध त्यांनी जी तीव्र मोहीम चालवली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रबोधनकारांचा हा सगळा संघर्ष निवळ भावनिक नव्हता बरं का. त्याला एक अतिशय भक्कम अशी बौद्धिक आणि तर्कशुद्ध बैठक होती. माझी जीवनगाथा, ग्राम्यांचा इतिहास आणि कोदंडाचा टणकार
यांसारख्या त्यांच्या अफाट साहित्यातून हे स्पष्ट जाणवतं. इतिहास, सामाजिक टीका, मार्मिक उपरोध आणि अत्यंत कठोर तर्क यांचा वापर करून त्यांनी ऐतिहासिक अन्यायाची अक्षरशः चीरफाड केली. हा साहित्य खजिना आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दिशा आणखी विस्तारली. 1940 ते 1956 या काळात जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला, तेव्हा प्रबोधनकार या चळवळीतील एक आघाडीचे वक्ते आणि प्रभावी लेखक म्हणून समोर आले. मराठी भाषा, मराठी माणसाची अस्मिता आणि आपला सांस्कृतिक स्वाभिमान यासाठी त्यांनी अक्षरशः रान उठवलं. त्यांचा तो खणखणीत आवाज या चळवळीचा प्राण बनला होता. आता या एका विशिष्ट तारखेकडे नक्की लक्ष द्या. 21 नोव्हेंबर 1955. हा तो निर्णायक क्षण होता जेव्हा मुंबईसह महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या आंदोलनाला प्रबोधनकारांनी आपली संपूर्ण ताकद आणि सक्रिय पाठिंबा दिला. त्यांच्या या एका पावलामुळे चळवळीला जे प्रचंड नैतिक बळ मिळालं, त्याने सर्वसामान्यांचा आवाज अधिकच बुलंद झाला. या संपूर्ण वैचारिक आणि सामाजिक प्रवासात त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा नेमका काय होता? तर तो होता विवेकवाद. थोडक्यात सांगायचं झालं तर अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान आणि तर्काला सर्वोच्च प्राधान्य देणं, असा समाज जिथे कसलाही जातीभेद नसेल आणि जिथे अगदी रस्त्यावरच्या सामान्य माणसालाही प्रस्थापितांना थेट प्रश्न विचारण्याची हिंमत असेल. हाच विवेकवाद त्यांच्या प्रत्येक कृतीचा पाया होता. अखेर 20 नोव्हेंबर 1973 रोजी मुंबईत या महान विचारवंतांचा प्रवास थांबला. पण कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लेखन आणि समाज जागृतीचं काम सुरूच ठेवलं. सामाजिक विद्रोहाचे एक ज्वलंत प्रतीक आणि जनतेच्या बाजूने कायम उभा राहणारा एक निर्भीड वैचारिक योद्धा म्हणून आज आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या निधनाने एक युग जरी संपलं तरी त्यांच्या विचारांनी नंतरच्या अनेक चळवळींना दिशा दिली. या विश्लेषणाचा समारोप करताना आपण सर्वांनी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला हवा. आजच्या या आधुनिक काळातही आपण अनेकदा नव्या, छुप्या अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेचा सामना करत असतो. अशावेळी प्रबोधनकार ठाकरेंचा हा विवेकवाद आपल्याला कसा मार्ग दाखवू शकतो? समाजात जे काही आपण आंधळेपणाने स्वीकारतो त्याला निर्भयपणे प्रश्न विचारण्याची तीच हिंमत आज आपल्यात आहे का? हा विचार नक्की करा, कारण हे प्रश्न आपल्याला आजच्या परिस्थितीकडे अधिक डोळसपणे पाहायला नक्कीच भाग पाडतील.